भंडारा जिल्ह्यामध्ये सूर्यानं आग ओकायला सुरुवात केली आहे। पारा थेट 44 अंशांपर्यंत जाऊन पोहोचलाय। या प्रखर उष्णतेचा सर्वाधिक फटका जलसाठ्यांना बसतोय। महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवरील राजीव सागर प्रकल्पाची पाण्याची पातळी खालावली आहे। मे महिन्याच्या सुरुवातीलाच या प्रकल्पामध्ये केवळ 25% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। तांत्रिक वाटणीमुळे भंडारा जिल्ह्याच्या वाट्याला अवघे 12.5% पाणी येणार असल्यामुळे जिल्ह्यावरती भीषण पाणी टंचाईचं संकट आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या बावनथडी नदीवरील राजीव सागर या धरणाची स्थिती सध्या चिंताजनक आहे। या प्रकल्पामध्ये केवळ 25% जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे। सध्या मी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या या बावनथडीच्या विस्तीर्ण नदीपात्रावर तयार करण्यात आलेल्या राजीव सागर प्रकल्पात आहो। आणि आता हा जर राजीव सागर प्रकल्पाचा जर जलसाठ्याचा जर विचार केला तर इथे केवळ 25% जलसाठा जो मानवी उपयोगासाठी सोडण्यात येते तो आहे। आणि एकंदरीतच या राजीव सागर प्रकल्पावर महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्याचं आणि मध्य प्रदेश सरकारचं दोघांचं समसमान वाटा आहे, त्यांचा अधिकार आहे। आणि येत्या कालावधीमध्ये आता हा सध्या मेचा पहिला आठवडा सुरू आहे आणि मे प्रखरतेत या पाण्याच्या बाष्पीभवनानंतर पुन्हा जलसंकट मोठ्या प्रमाणात होईल, पाण्याचा साठा कमी होईल। आणि जर विचार केला तर 25% जरी साठा या राजीव सागर मध्ये जरी असला तरी यावर 12.5%च महाराष्ट्र सरकार भंडारा जिल्ह्याचं अधिकार आहे आणि 50% अधिकार हा मध्य प्रदेशचा आहे। त्याच्यामुळे येत्या कालावधीमध्ये या राजीव सागर प्रकल्पाच्या परिसरामध्ये असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलसंकट निर्माण होईल की काय असा प्रश्न आताच इथे उपस्थित होऊ लागलेला आहे। त्यामुळे प्रशासनाला आता येत्या कालावधीमध्ये मोठी कसरत करावी लागेल, तसेच ग्रामस्थांनाही जलसंकटाला सामोरे जावे लागेल असा प्रश्न आता इथे उपस्थित होत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, राजीव सागर प्रकल्प, भंडारा।